नमस्कार, मी धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण बोटनेक ब्लाउज प्लस प्रिन्स कट डायरेक्ट कपड्यावरती कसा कटिंग करायचा आणि पूर्ण ब्लाउज यामध्ये मी शिवून दाखवलेला आहे. अगोदर अस्तरवरती कटिंग केलेलं आहे, त्यानंतर मेन कपड्यावरती कटिंग केलेलं आहे आणि स्टेप बाय स्टेप अस्तर कसं जोडायचं, पूर्ण ब्लाउज कसा शिवायचा, फिनिशिंग कसं द्यायचं, हे सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. अगदी छोट्या छोट्या गोष्टीपासून सुरुवात केलेली आहे. हुकलूक पट्टी कशी फिनिशिंग सहित करायची, गळा कसा पलटी करायचा, गळ्याला कसं फिनिशिंग द्यायचं, त्याचप्रमाणे शोल्डर कसं व्यवस्थित जोडायचं, स्लीव्ज कशा व्यवस्थित जोडायच्या आणि परफेक्ट फिनिशिंग म्हणजे फिटिंग कशी द्यायची ब्लाउजला, या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. नवीन शिकणाऱ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका, जेणेकरून ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुमच्या लक्षात येतील. चला तर मग आता आपण अधिक वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. बॅक साईडला डिझाईन आहे. कटिंग करायच्या अगोदर सुरुवातीला आहे ना, हा कपडा व्यवस्थित इस्त्री करून घ्यायचा, मेन कपडा, आणि अस्तरही व्यवस्थित इस्त्री करून घ्यायचं. आता हे बघा, या मापाचं आपल्याला कटिंग करायचं आहे. पूर्ण उंची आहे 14 इंच, छाती घेर आहे 36, कंबर घेर आहे 33, शोल्डर आहे 7 इंच, मुंडा आहे 7 इंच, पुढील गळा 7 इंच, मागील गळा 10 इंच, बाहीची उंची 9.5 प्लस पाऊण इंच असं 10.25 इंच घ्यायचं आणि बाहीची फिटिंग आहे 5 इंच प्लस 2 इंच असं 7 इंच घ्यायचं. आता हीच मापे आपल्याला कपड्यावरती टाकायची. आता आपण इथे प्रिन्स कटचं डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करणार आहोत. तर अगोदर सुरुवातीला आपल्याला बाहीचं कटिंग करायचं आहे. बाहीचं कटिंग करण्यासाठी काय करायचं आहे, इथे बघा, कपडा हा मी 4 फोल्ड करून घेते. 4 फोल्ड केला, 4 फोल्ड केलं की आपल्याला इथं 2 बाह्या म्हणजे स्लीव्ज दोन्ही आपोआप मिळणार आहे. 4 फोल्ड केल्यानंतर खालच्या बाजूला असं एकसारखं करून घ्यायचं, कपडा एकसारखा करून घ्यायचा. त्यासाठी अशी लाईन आखून घ्यायची, कारण कपडा खालीवर असू शकतो, आणि त्यावरतीच आपल्याला बाहीची उंची टाकायची. आता बाहीची उंची मी बंद बाजूकडून टाकते, हे बघा, हे लक्षात ठेवायचे. बाहीची उंची ही नेहमी बंद बाजूकडून आली पाहिजे. 9.5 प्लस पाऊण इंच, 10.25 इंच. मग इथं या लाईनवर 10.25 इंच ठेवायचं आणि जिथं 10.25 इंच येत आहे तिथं अशी आडवी लाईन आखून घ्यायची. ही झाली बाहीची पूर्ण उंची. आता आपल्याला कॅप हाईट अशी 3 इंचावरती घ्यायची. डायरेक्ट अस्तरवर जेव्हा करतो त्या छाती घेरचं काय आपण पेपरवर करतो ना, छाती पडतं ना, ते नंतर जोडायचं आपण अस्तर. आता बघा ना, आता आपल्याला जेवढी छाती घडी तेवढीच बाही घडी घेतो, बरोबर. आता हे मोजायचं ना आपण किती आहे ते. आता हे कितीची घडी पाहिजे, 9 का 9.5ची ना? 9ची. हा, सॉरी. तर आता फक्त 1 इंच इथं कमी पडणार आहे, ते आपल्याला शिवताना ॲडजस्ट करायचे. आता इथं बघा 8ची घडी, तर इथं आपण 2ने आतमध्ये येतो ना, 1नीच यायचं. इथं 1 इंच जोडायचं. हां, 1 इंच नंतर जोडायचं कमी पडल्यावर, कळलं. आता इथं बाहीचं फिटिंग टाकायचं. बाहीचं फिटिंग 5 इंच आणि नेहमीप्रमाणे आता याचं मध्य करून हाईटचे 3 भाग करायचे. एक, दोन, 3. हे झालं बाहीचं फिटिंग. आणि हे बघा, इथं तर काय जोडायला लागणार नाहीये, 2 इंच इथं होते आणि इथं फक्त थोडंसं लागणार आहे जॉईंट. हे बघा असं इथं, ते आपण शिवताना देऊ शकतो ना तेवढं. आता हे बाहेरच्या बाजूने व्यवस्थित कट करायचं. मध्ये नॉचेस द्यायचा आणि बाही ओपन करून मग आतील आकार कट करायचा. इथं झालं हे बाहीचं कटिंग.
हे सोपं नाही वाटत का? सोपं आहे पण ते घडीच फक्त जरा हे होतं की कमी पडलं तर काय करायचं? मग इथे 1 इंच जोडायचं. हा ते तुकडा आपल्याला पाठीमागच्या भागाचं कटिंग करायचे. तर पाठीमागच्या भागाचं कटिंग करण्यासाठी काय करायचं, इथंही कपडा जो खालीवर आहे तो असा एकसारखा करून घ्यायचा आणि त्यावरती पूर्ण उंची टाकायची. आता पूर्ण उंची आहे 14 इंच प्लस 1 इंच असं 15 इंचावरती मार्किंग करायची. 15 इंचावरती परत अशी आडवी लाईन आखायची, जसं आपण पेपरवर तो करतो तसंच, फक्त हे आपण डायरेक्ट करतोय अस्तरवरती. आणि आता यावरतीच आपल्याला शोल्डर, मुंडा, गळारुंदी टाकायची. आता शोल्डर आहे 7 इंच. आता हा बोटनेक आहे त्यामुळे गळारुंदी 4 इंच, मुंडा 7 इंच, जेवढा शोल्डर घेतलाय तेवढाच. आणि छाती घडी आता 36चा चौथा 9 इंच. 9 इंच प्लस 2 इंच शिलाई मार्जिन. आता मुंडा, मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे अगोदर आपल्याला, तर 1 इंचावरतीच द्यायचा आहे. मुंड्याचा मध्य करायचा आणि मुंड्याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा. असा मुंड्याचा मध्य इथं 1 इंच घेतलं आणि हे तयार छाती घडी 9 इंचाची, हे तिन्ही पॉईंट्स जुळवले. आता हा पाठीमागचा भाग जो आहे तो जसा आहे तसा कट करून घ्यायचा. गळ्यानंतर कट करायचं. हो, गळ्यानंतर कट करायचं. आधी आपण पुढचा भाग काढून घेऊया, त्याच्यानंतर थोडा डिझाईनचा गळा आहे ना तर तो थोडा पाठीमागून काढू, शेवटी काढू. आता ही बॅक साईड जी आहे ती अशी व्यवस्थित सेट करून घ्यायची आणि जशी आहे तशी आखून घ्यायची. इकडे 1-1.5 इंच सोडले बघा. हे कसं डायरेक्ट केलं तर पटकन होतं, पेपर कटिंग काढा परत ते त्याच्यावर ठेवा, थोडा अवघड म्हणजे वेळ लागतो ना. शक्यतो असंच शिकायचं पटकन. 1 इंच खाली वाढवलं आणि बाकी आहे असं आखून घेतले आपण. आता सुरुवातीला पुढील गळा टाकायचा आहे. तर बघा, गळारुंदी जेवढी होती तेवढीच ठेवायची, 4 इंच. पुढील गळा मला वाटते जास्त होईल, आपण 6.5 घेऊया कारण रुंदीला आहे ना. या कस्टमरच्या अंगावरती माप घेतले त्यामुळे ते 7 इंच घेतलं होतं, पण आता आपल्याला पण असं कळलं पाहिजे की किती खाली येतोय, किती रुंद आहे. जास्त डीप होईल. हां, डीप होईल म्हणून 6.5 ठेवला. तयार 6 इंचच होईल. म्हणजे हे चेंजेस जे आहेत ना ते आपल्याला थोडेफार कळाले पाहिजेत ब्लाऊजनुसार. इथं 1.5 इंच घ्यायचं आणि गळ्याला आकार द्यायचा. आता पुढील मुंड्याचा आकार. तर पुढील मुंड्याचा आकार काय करायचा, अगोदर मुंडा जसा आहे तसा आखून घ्यायचा 7 इंचाचा आणि आतल्या बाजूला 1/2 इंच यायचे. असं क्रॉस मुंडा जोडून घ्यायचा आणि तिथून 1 इंच आतमध्ये, या कोपऱ्यापासून आतमध्ये 1 इंच असं घ्यायचं आणि आतील मुंड्याचा आकार द्यायचा. या मागच्या मागच्याला पण 1 इंचच घेतलं आणि हो. पुढच्याला पण 1 इंच घेतलं, पण 1/2 इंच नीचे आतमध्ये घेतलं ना, मुंडा आतमध्ये घेतला पुढील मुंडा. त्यामुळे बोटनेकला असेच चेंजेस करायचे असतात कारण शोल्डर जास्त आहे ना, मग इथं घोळ वगैरे येण्याची शक्यता असते. त्यामुळे
थोडंसं मुंडा असा आतून घ्यायचा, अर्धा इंच आतमध्ये येऊन थोडासा मुंडा असा आतल्या बाजूने घ्यायचा. आता प्रिन्सेस कटचा कट द्यायचा आहे. तर आडवा टक्स हा आपल्याला 4.25 वर घ्यायचा आहे आणि उभा खालून 5 इंचावरती घ्यायचा आहे. असा आडवा 4.25 घेतला आणि असा 5 इंच घेतला. आणि इथून प्रिन्स कटचा कट द्यायचा आहे, तो मुंड्यात गेला पाहिजे. आणि इकडे 1 इंच, बटन पट्टीकडे 1 इंच आणि साईडला 1.5 इंच असा हा टक्स करायचा आहे आपल्याला प्रिन्स कटचा. आणि तो इथे 5 इंचावरती असं जुळवून घ्यायचा आहे. आता हे जे आहे ते आपलं कट होणार आहे अंतर, आणि हेच आपल्याला या बाजूला आणि या बाजूला वाढवून घ्यायचे. तर बटन पट्टीकडे 1 इंच वाढवायचे, इथे 1 इंच वाढवलं आणि असं गळ्याच्या बाजूला क्रॉस घ्यायचे. गळ्याच्या बाजूला अजिबात वाढवायचं नाही. आणि इकडे मुंड्याच्या बाजूला अर्धा इंच वाढवायचे आणि खालच्या बाजूला 1.5 इंच आणि असं क्रॉस जोडून घ्यायचं. आणि पुढील भाग आणि पाठीमागचा भाग एकसारखा होण्यासाठी असं क्रॉसमध्ये जोडायचं. इथं फिटिंग करताना ते खालीवर होईल, कारण पुढच्या बाजूला आपण 1 इंच जास्त घेतलेली, त्यामुळे हे असं क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं. आणि हे जसं आखलं आहे तसं आपल्याला कट करायचं. हां, ही डिझाईन आहे ती करायची. तर बघा आता वरती गळा बिलकुल नाही आहे, म्हणजे इथं आपल्याला 2 इंच घ्यायचे फक्त वरती. हे बघा, त्यामुळे असं उंचीला 2 इंच घ्यायचं. 2 इंचाचं उंचीला घेतली आणि 4 इंच रुंदी, आणि फक्त हे असा व्यवस्थित आकार द्यायचा. आणि तिथून आता हे अंदाजे 2 इंच तरी आहे मध्ये, तर मग 2.25 इंच वगैरे घ्यायचं असं मध्ये अंतर, कारण इथं शिलाई थोडं थोडं अर्धा इंच जाईल. आणि बघा आता आपलं किती राहते, 1.5 इंच राहते. तर ठीक आहे, इथं वरती 1/2 इंच गेलं, खाली 1/2 इंच गेलं, आपलं 1.5 इंच ही पट्टी राहणार आहे. ही जी पट्टी आहे ती परत हा 4 इंचाचा चौकोन आखून घ्यायचा. उंचीला आता आपण हे 7 इंच घेऊया. बघा, उंचीला 7 घेतले आणि असं 4 आहे, रुंदीला 4 आहे. आणि आता बघा आकार कसा आहे, असा वरून राऊंड आहे आणि इथं खाली तसंच म्हणजे सरळच आहे. तर जसा आकार आहे तसा आपण इथे देऊन घेऊया. त्या गळ्याला काय नाव आहे ना, काय ते काय नाही, बोटनेकच आहे आणि वर राऊंडच आहे ना. हा राऊंड टाईप आहे. राऊंड वरती गळ्याला नाव राऊंड काहीतरी आहे. बघा, पण तसाच होणार आहे हा गळा. आता आपण कट करून पाहूया. आता हे आपण झालं हे प्रिन्सेस कट मध्ये करतोय, अशातलाच गळा मागच्या डिझाईनचा ड्रॉपचा वगैरे असा कटोरीमध्ये जर शिवायचं झालं, शोल्डर जास्तच घ्यायचं. शोल्डर मुंडा जास्तच येणार, कारण इथं बंद आहे ना. जेवढा गळा बंद तेवढा शोल्डर जास्त, आणि जेवढा गळा ओपन तेवढं शोल्डर कमी. आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ आहे त्यावरती, नाही का, तुम्हाला मी पाठवतो. हे बघा, असा गळा झाला ना, सेम. कारण माझा अशातलाच एक ब्लाऊज आहे, पण तो कटोरी. म्हणजे मला प्रश्न पडला की आता मला जर पुढे कटोरी शिवायचं तर काय करू. शोल्डर जास्तच घ्यावं लागणार आहे कंपल्सरी. ठीक आहे, आता आपलं अस्तरचं कटिंग झाले. आता आपण मेन कपड्याचं कटिंग करणार आहे. तर इथे बघा मी डबल कपडा केलेला आहे आणि त्यावरती असं स्लीव्स ठेवायचे. आता बघा, कटिंग करताना आपल्याला इथे कपडा कमी पडलेला होता,
त्यामुळे हे बघा इथे पण मी वाढवते 1 इंच आणि या बाजूला पण 1 इंच वाढवायचे, खाली वाढवायचं नाही अजिबात. आणि कट करून घ्यायचं. खाली हा कपडा व्यवस्थित आहे का तो एकदा चेक करून घ्यायचा. वाढवणार होता ना तुम्ही? हे काय जांभळा लावायचा ना कपड्यात त्याला. तिकडे अस्तरलाच कमी पडतंय. मेन कपडा आहे ना आपल्याकडे भरपूर. अस्तरलाच वाढवायचं. हां त्यामुळे इथं मध्ये हे बघा इथं नॉचेस आहे ना मध्यावरती बाईच्या, तर इथे पण नॉचेस देऊन ठेवायचा मेन कपड्याला. तर ह्या उरलेल्या कपड्यामध्ये बॅक साईड आणि फ्रंट साईड बसवायची. त्याची आता काठ बघा ही बाईलाच गेली आता. हो, बॅक बाईलाच साईडला गेली. तर नाहीये ना? नाही आता प्लेनच येणार. हे बघा हा साडीचा जो कपडा आहे तो असा व्यवस्थित कट करून टाकायचा. खालच्या बाजूने पण असं एकसारखं झालं पाहिजे. बघा बॅक साईड ही बंद बाजूकडेच ठेवायची. हे थोडंसं साईडनी थोडं जास्त घ्या. गळा तो आताच नाही कापायचा. नाही canvas शिवून मग पलटी केल्यानंतर कट करायचं. गळ्याची बाजू कट करायची. इकडं थोडंसं तुम्ही वाढवलं तर चालतंय. हां बोटनिक आहे. तर हा आपण शिवून पण पाहूया, कारण बरेच वेलची हे आहे की शिवून पण दाखवा लगेच, नुसतं कटिंग नको आहे. झालं इथं मेन कपड्याचंही कटिंग झालं. हे बघा ही बॅक साईड झाली, ही गळ्याची बाजू झाली प्रिन्स कटची, आणि ही प्रिन्स कटचा साईड भाग झाला, आणि ही स्लीव्ज. आता आपण हे शिवून बघूया. स्लीव्ज जोडून घ्यायचे. तर बघा आता ही स्लीव्ज जोडताना काय करायचे, नाही पहिले हे अस्तर हे करताय ना त्याला. काय नाही ते नंतर पण जोडता येतं. हे बघा स्लीव्ज काय केली आपण सरळ ठेवली. सरळ ठेवल्यानंतर हे नॉचेस जे आहेत ते असे एकावेकच आले पाहिजे, तिकडे तिकडे सरकलं नाही पाहिजे. आणि खालच्या बाजूनी 1/2 इंचानी टिप मारून घ्यायची. हे बघा आता इथं टिप मारत येताना हा कुठला भाग आलेला आहे, खोलगट. हा उंचवटा आहे, हा खोलगट आहे. आता ह्याला उलट सुलट आहे म्हणून ठीक आहे, आपण ही सरळ बाजू घेऊ. पण जर समजा प्लेन ब्लाऊज असेल तर आणि आपण चुकून हीच बाजू घेतली ना, अशी उंचवटा भाग घेतला ना, तर ते एकाच बाजूच्या दोन्ही स्लीव्ज होतात. त्यामुळं एक स्ट्रिक लक्षात ठेवायची, पहिली जी आपण टिप मारत आणलेली आहे ना, ती जी बाजू येईल ती दुसरी बाही घेताना तीच बाजू घ्यायची.
आले लक्षात? म्हणजे आता हे बघा इथं खोलगट बाजू आली ना, खोलगटच बाजू घ्यायची. तिथं स्टार्ट करतो खोलगट बाजू. हां, म्हणजे दोन्हीकडच्या 2 त्या स्लीव्ज आपोआप होतात. नाहीतर एकच हाताची. एकाच ह्याच्यात. आणि असं नवीन शिकणाऱ्यांचं बऱ्याचदा होतं, त्यातच वेळ निघून जातो, असं बराच टाईमपास होऊन जातो. त्यामुळे सुरुवातीला ट्रिक्स थोड्याशा लक्षात ठेवल्या ना, पटकन ब्लाऊज होतो. आता एक टीप झाली की दाब टीप मारायची. दाब टीप मारताना आहे ना, हे बघा इकडं अस्तर खाली हा कपडा आला पाहिजे. शिलाईचा जो कपडा आहे ना, तो अस्तर खाली आला पाहिजे आणि अस्तरवरूनच टीप आली पाहिजे, इकडं गेली नाही पाहिजे. वरच्या बाजूने अस्तर होतं. इथपर्यंत आलं निम्म्यामध्ये की तिथून बाहेर यायचं. कारण काय होतं, असं जर सरळ टीप मारत आले तर इथं गुढी येते. त्यामुळं मग असं निम्म्यापर्यंत आलं की बॅक साईडने मारून घ्यायची. असं प्लेन करायचा कपडा. आणि हा जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करायचा. इकडे तर नाही आहे. आता इथं मी लगेच अस्तर का जोडलं नाही, काही ब्लाऊजला देण्याची गरज असते, काहीला नाही. त्यामुळे आपण अगोदर बाही जोडून बघायची आणि मग नंतर कमी पडलं लागलंच तर जॉईंट द्यायचं आहे. आता दुसरी पण अशीच तयार करायची. ह्याला हे मारत नाही का? काय नाही, काही गरज नाही आहे ना मारायची. वाटलं खूप असं म्हणजे फुगीर वगैरे वाटलं तर मारा तुम्ही. वरून टीप मारलेली चांगली पण वाटत नाही ना काही ब्लाऊजला. हे बघा दोन्ही बाजूच्या दोन्ही स्लीव्ज इथं तयार आहेत. तयार करून घ्यायचा आहे. गळा पण असा पलटी करायचा आहे. सरळ बाजूने पिना वगैरे असतील तर त्या जरा हा असा व्यवस्थित पहिला सेट करून घ्यायचा चारी बाजूने. हे बघा असा. तुम्ही कॅनव्हास पण टाकू शकता, पण आता मी नाही टाकत आहे याला. कॅनव्हास पण आपण कसं टाकायचं तो व्हिडिओ बनवलेलाच होता ना, पानगळ्याला नाही का कॅनव्हास टाकून पाहिलं. तसंच याला पण याच आकाराचं कॅनव्हास काढायचं 1.5 इंचाचं आणि ते असं हे सरळ ठेवायचं, हे अस्तर ठेवायचं आणि त्याच्यावर कॅनव्हास ठेवायचं याच आकाराचं, गळ्याच्या आकाराचं. मग तो गळा कोणता पण असू द्या. अहो हीच करा, रपच करा.
हवंय. हे बघा आता हे असं आहे ना, 1/2 इंचाचं असं मार्किंग करूनच घ्यायचं. त्याच्यावरच शिलाई आली पाहिजे. त्याच्यावरच शिलाई घ्यायची म्हणजे आकार चुकत नाही. आता सुरुवात तुम्ही कुठून पण करा, एका बाजूनी इकडून करा नाही तर इकडून करा. इथं सुई रुतवायची. आता हे पिना काढून घ्यायच्या आणि आतील जो हा आकार आहे तो पण कट करायचा कपडा. कट करून घ्यायचं. आता असे नॉचेस मारायचे. इथे या टोकाला तर मारायचेच आणि या सगळ्या बाजूनी थोडे छोटे छोटे असे. फक्त शिलाईवर गेलं नाही पाहिजे. आणि पलटी करायचा गळा. ये नाखून से फिनिशिंग करने का. आणि त्याच्यावरती एक दाबटीप मारायची अशी. असं व्यवस्थित प्लेन करायचं आणि टिप मारून घ्यायची सगळ्या बाजूला. हे बघा ते इथं असं छान फिनिशिंग आले. आता साईडनी सगळं अस्तर जोडून घ्यायचं. झाला जोडून. आता हे मुंडे आता थोडंसं असं हे झाले बघा. ते थोडं उसवून हे करून घ्यायचं. आत्ताच करावं लागेल ते. नाही राहत झालं. आता हा मुंडा
बाहेरच्या बाजून जोडला असता तर आपल्याला हे कळालं नसतं म्हणून आतल्या बाजून जोडायचं. असं साफ करून घ्यायचं वेगवेगळ्या, त्यामुळे गुढी येत नाही मग बाहेर. हे बघा, एकदा कट करायच्या आधी बाहेर कुठे गुढी आली का ते बघायचं, एकदा चेक करायचं आणि मगच हा उरलेला कपडा कट करायचा. नाही आहे कुठे गुढी वगैरे, पण येऊ शकते ना, त्याच्या अगोदर हे कट नाही करायचं. धागे किती निघते. आता खाली टक्स घ्यायचे आणि कमरेची पट्टी लावायची. आता टक्स कसे घ्यायचे ते तुम्हाला माहितीच आहे. कसे घ्यायचे? हां, इथं शिलाई मार्जिन सोडायची 2 इंच आणि उरी अर्ध मध्यात. असं. पण आता काय होतंय, हा रुंदीला जास्त आहे त्यामुळे मध्ये घेतला तर इथंच टक्स येतोय, त्यामुळे थोडंसं पुढं घ्यायचं. कारण हा नॉर्मल ब्लाऊज नाही आहे, हा बोटनेक आहे, गळा रुंदी जास्त आहे. बरोबर. मग आता हा एक पहिला टक्स इथे घ्यायचा आहे, मग त्याच्यानंतर दुसरा पण सेम येण्यासाठी असं नॉचेस द्यायचा, म्हणजे त्या बाजूला पण हेच अंतर होईल एवढंच. म्हणजे 1-1 इंचाचं धरलं तरी त्याच्यापासून हां चालते. ते आपली ॲडजस्टमेंट आहे. हां, साध्या ब्लाऊज सारखे याला टक्स घेऊन जमणार नाही. आता हा टक्स रुंदीला 1/2 इंच आणि उंचीला 4.5-5 इंच. एवढं जास्त का? काय अर्धा इंच. मग 1/2 इंचच आहे ना. पाऊण असतं हां, पाऊण ते पाव. छोटं अर्ध्याचं पाव. हे अर्धाच होतो ना. हे काय अर्धाच होतो. एवढं तर पाहिजे. पाव नाही, 1/2 इंच घ्यायचं. आधे का आलं टक्स मारून घेतलं आणि खाली अशी कमरेची पट्टी लावून घ्यायची, साध्या ब्लाऊजला सांगितली तशी. अस्तरचा उरलेला कपडा हे असे धागे दोरे सगळे व्यवस्थित कट करून टाकायचं. आता बघा, इथे काट आहे तर इथं टीप मारायची गरज नाही हां. त्यामुळे आता आपण इथं 1 ते 1.25 इंचाचीच पट्टी घ्यायची. हे बघा, एवढी अशी रुंदीला आपण पट्टी घेतली 1.25 इंचाची. आता इथे काट आहेत त्यामुळे आपल्याला टीप मारायची गरज नाही आहे, डायरेक्ट सरळ जोडून घ्यायची. आता जोडताना बघा, सरळ बाजूवर आहे. 1/2 इंचाची टीप मारायची. एक प्लेट्स घ्यायची छोटीशी. जिथे जिथे टक्स आहे तिथे एक छोटीशी प्लेट घ्यायची, म्हणजे कमरेला पट्टी छान होईल. आता याच्यावरून दाब टीप. आता याला हातची
शिलाई करायची, त्यामुळे इथं अशी मध्ये मारून घ्यायची टीप. आता बघा इथे हात शिलाई करायची आणि ही टीप परत उसवून काढायची. आता इथं बॅक साईड तयार झाली. हां, इथं वरती राहिले ना गळ्याला फिनिशिंग. आता इथं गळ्याला फिनिशिंग करून घ्यायचं पट्टी काढून. आता याला क्रॉसमध्ये पट्टी काढायची. एवढं राहिले ना पट्टा. आपण आधी पट्ट्या काढून घेऊ सगळ्या हुक लूकची. आता ही लूकसाठी 2 ते 2.5 इंचाची पट्टी ही लूकसाठी. हां, 2 ते 2.5. कपडा कमी असेल तर 2, जास्त असेल तर 2.5ची घ्यायची. हे बघा आता इथं खाली प्रिन्स कटला आपल्याला पट्टी जोडायची. ती अशी एवढी ब्रॉड घ्यायची. 2 पर्यंतची. म्हणजे कपडा नसेल तर 1-1.5ची चालते, पण कपडा असेल तर अशी ब्रॉडच घ्यायची. ही हुकची शक्यतो डबलच घ्यायची. नाही तर हुक लावले की सिंगल घेतली ना, हुक लावले की काय होतं, टाकेवरती दिसतात, धागेवरती दिसतात हुक लावलेल्याची. त्यामुळे हे असे डबलच काढायचे शक्यतो हुक लूकच्या पट्ट्या. बघा आता ही हुक लूकची झाली. या ह्याची प्रिन्सेस कटची कमरेची झाली, समोरच्या कमरेची झाली. आता आपल्याला गळ्याची पट्टी काढायची. बॅक साईडचा जो गळा आहे ना त्याला फिनिशिंगसाठी. तर अशा क्रॉसमध्येच पट्ट्या काढायच्या. गोटला आपण जसं काढतो तशा. सरळ करून घ्यायचं आणि जोडायचं. हे बघा चालू केलं. आता सुरुवातीला आहे ना गळा पलटी करायचा आहे. तर हे बघा हा जो गळा आहे तो असा समोरासमोरच ठेवायचा, म्हणजे मग ते उलटं पालटं होत नाही. आता इथे पण आपल्याला गळा पलटी करायचा आहे, त्यामुळे काय केलं आहे आपण इथं सरळ बाजू ठेवली. मेन कपड्याची सरळ बाजू आहे आणि त्यावरती अस्तर ठेवले. आणि बघा गळ्याच्या बाजूने असं 1/2 इंचाची टीप मारायची दोन्ही बाजूनी, कारण इथे गळा आपल्याला पलटी करायचा आहे. तुम्ही जर नवीन असाल ना तर व्यवस्थित टीप येत नसेल तर अगोदर असं खडून एकसारखं मार्किंग करून घ्यायचं आणि त्यावरूनच टीप मारायची. गळ्याला असं फिनिशिंग व्यवस्थित येईल. आता हे बघा असं नॉचेस मारून घ्यायचं. नॉचेस मारल्यानंतर पलटी करायचं. हा ब्रॉकेटचा ब्लाऊज आहे त्यामुळे असं पलटी केलं तरी छान दिसतं. आणि एकसारखी 1/2 इंचाची टीप मारून घ्यायची. हा गळ्याचा भाग झाला ना. हो, हा मारून घेतला आता पलटी. हो पलटी आता झाली. पुढे काय करायचं गळ्याचं नाही फिनिशिंग ही इझी ट्रिक आहे ना. हां, मुंडे करायचे आता. गळ्याची बाजू पलटी केला.
आता इथे गळ्याचं तर फिनिशिंग झालं. आता साईड भाग आपल्याला फक्त जोडून घ्यायचं असतं. तर आता उलट्या बाजून जोडायचं, कारण उलट्या बाजूने आपल्याला स्पष्ट दिसतंय. असं साफ करून घ्यायचं, मगच टिप मारायची. आता बघा, हे साईडचं कट करायच्या अगोदर इकडं कुठे गुढी नाही आहे ना ते चेक करायचं. इथे बघा नाही आहे गुढी. मग आता तुम्ही कट करू शकता. गुढी जर असेल तर उसवावं लागतं, त्यामुळे हे अगोदर कट करायचं नाही, एक्स्ट्राचा कपडा. दुसऱ्या भागाला पण असंच जोडून घ्यायचं. आधी असं व्यवस्थित प्लेन करायचं हाताने, हात ठेवायचा असा, म्हणजे गुढी येत नाही. बघा, आता बाहेरच्या बाजून बघायचं गुढी नाही आहे. आता हा कपडा आपण व्यवस्थित कट करून टाकायचा. याच्यावर पण खूप फिनिशिंग राहतं बरं का. हा कपडा असा व्यवस्थित कट करायचा, असा ठेवायचा नाही बिलकुल. आता तुम्ही म्हणाली इथं थोडंसं राहिलं ते ठेवते, नाही ठेवायचं. लगेच फिनिशिंग खराब होतं मग तसं. आता याचा साईड भाग जोडून घ्यायचा. आता साईड भाग पण आहे ना समोरासमोर ठेवायचा. हे बघा, हा साईड भाग आहे तोही समोरासमोरच ठेवायचा आणि परत उलटं करायचं असं, आणि त्यावरती अस्तर ठेवायचं. आता हे कुठे पलटी करायचं नाही, काय नाही, आहे असं जोडायचं. हे हा साईड भाग पण जोडून झालाय. आता फक्त असं उरलेला कपडा कट करायचा एक्स्ट्राचा. आता आपल्याला हे जोडून घ्यायचंय. हे बघा, जोडून घेताना पण हे भाग समोरासमोर ठेवायचे. त्याच्यानंतर हा भाग साईड भाग असा ठेवायचा, हे असं, आणि हे असं उलटं जोडायचं आणि हे असं उलटं जोडायचं. आता एक भाग जोडून दाखवते तुम्हाला. वरून सुरुवात करायची. इथं मध्यावरती आलं की सुई रुतवून ठेवायची आणि हे दोन्ही भाग व्यवस्थित आहेत का बघायचं. थोडासा जो कोणता म्हणजे असा कमी असेल तर थोडासा वडून धरायचा आणि मग टिप मारायची. हे बघा, झाला का बरोबर. इथं पाव ते अर्धा इंच कमी पडत होता हा वरचा भाग. हे बघा इथं असं. आता याच्यावरती डबल टिप मारायची. आता हा भाग जो आहे
आहे तो खालच्या बाजून घ्यायचा जोडायला. आता इथंही चेक करून घ्यायचं आहे बघा. थोडासा वरचाच कमी पडतोय तर थोडासा किंचित असं ताणून धरायचं आहे बघा. इथे कमी पडतोय ना, तर किंचित, जास्त पण नाही. हे बघा इथं झाला बघा. आता याला डबल टिप. आता याला हुकलूक पट्टी जो करायची. इथं गळ्याचं फिनिशिंग तर झाले. आता हुकलूक पट्टी करायची. हुकलूक पट्टी लावायच्या अगोदर पण हे दोन्ही भाग एकसारखे आहेत का बघायचं. आता इथे बघा एकसारखे आहेत. जर कमी जास्त असेल, असा कमी जास्त असेल तर थोडंसं खालून कट करायचं असं क्रॉसमध्ये. कटोरीला करतो ॲडजस्ट असं ना? तसं, कारण दोन्ही म्हणजे हुकलूक पट्टी एकसारखी आली पाहिजे ना, त्यासाठी. आता आपल्याला सुरुवातीला हुकची पट्टी लावायची. तर हुकची पट्टी हे बघा, ही 1 इंचाची. आता वरती फिनिशिंग झालेलं आहे त्यामुळे वरती पट्टी दुमडून घ्यायची आपल्याला ही अशी. ब्लाऊज बघा सरळ आहे, त्यावर आपण ही पट्टी ठेवलेली. टीप मारली, त्यावर दाबटीप मारली आणि ही पट्टी आपण पूर्ण दुमडून घेतो. ही याच्यावर हुक बसतात. इथेही असं व्यवस्थित फिनिशिंग करून घ्यायचं. इथं अशी ओपन राहते ही पट्टी. ही झाली हुकची पट्टी तयार आपली. आता लूपची. आता लूपची पट्टी लावताना उलट्या बाजूने लावायची. आता हे बघा इथं वरच्या बाजूला फिनिशिंग झाले त्यामुळे असं 1/2 इंचाने दुमडून घ्यायचं. बघा हे असं पूर्ण प्लेन करायचं आणि ही जी पट्टी आहे ती बाहेरच्या बाहेर दुमडायची. हे बघा अशी बाहेरच्या बाहेर. ही अशी किंवा ही अशी अजिबात करायचं नाही. ही तर 1/2 इंचाची जी शिलाई आहे त्यावर आली पाहिजे. हे नाही केलं काय मशीनचं आहे ना, नाही हाताचे करायचे. हातावरचे आहे करायचे. ठेवा. हे बघा आता इथं परत पट्टी चेक करून घ्यायची. खालीवर आहे का, तर इथं बघा थोडीशी खाली आहे, खालीवर झाली. मग ती जास्त जी आहे ती फक्त हे बघा असं क्रॉसमध्ये कट करून टाकायची. आणि आता इथं खाली जसं आपण कमरेला पट्टी लावली तशीच लावायची, फक्त ब्रॉड लावायची 2 इंचाची. बघू पट्ट्या. हे बघा आता इथे काय झालंय, एकाला काट आहे एकाला नाही आहे, परंतु आपल्याला दोन्ही एकसारखे हवेत त्यामुळे दोन्हीला टिप मारून घेऊया साईड.
इथं मला प्लेट्स घ्यायची होती पण कपडा कमी पडतो. म्हणजे जेव्हा पण पट्टी लावाल तेव्हा हलकी प्लेट घ्यायची का? हां, म्हणजे असं इथं ताणलं जात नाही, व्यवस्थित बसते प्लेटमुळं पट्टी. हे बघा आता ही पूर्ण दुमडी केली मी आणि अशी टीप मारली म्हणजे क्रॉस पट्टीसारखं बसतं आहे. थोडीशी जवळ जर घेतली ना आहे कपडा म्हणून थोडीशी प्लेट्स घेतली मी. आता पट्ट्या तर आपण सेमच घेतल्या होत्या पण ही पुरली ही नाही पुरली, का झालं असं कोण सोनूने सांगते? पकडून ठेवलं होतं. ही पट्टी एक्स्ट्रा आली ना पुढे त्याच्यामुळं आणि ही आतमध्ये दुमडली त्यामुळे याला बरोबर पट्टी पुरली. लुक पट्टी म्हणून. हां. एक्स्ट्रा तुम्ही सगळं झाल्यानंतर पट्टी लावली ना? असं पण चालते. हो आणि तसंच लावायची म्हणजे खाली पण फिनिशिंग येतं ना. आता जर अरे मी खोलली ते लावलेलं हुकची पट्टी. नाही हीच पद्धत बरोबर आहे, अशीच ठेवा. कारण काय खाली पण फिनिशिंग होतं ना मग. मी ती हुकची पट्टी लावलेली उधळली, माझं चुकलं. तसंच केलं. आणि अगोदर पट्टी लावली मग पुन्हा मग ते हुकची पट्टी लावली. नाही, त्याच्यामुळे ते finishing wrong येतं. आहे. हे बरोबर. आधी हुकलूक पट्टी मग खाली पट्टी, खालची पट्टी. जाऊ दे, चुकल्याशिवाय पण कळत नाही. हे बघा या पट्ट्या आपण एकमेकाला जोडून घेतल्या आणि साईडने अशी टिप मारून घेतली. आपण गोट करताना कसं करतो तसंच सेम करायचं आहे. आता ही पट्टी आपल्याला जोडून घ्यायची वरच्या गळ्याला. बघा आता ही पाट जी आहे ती सरळ ठेवलं आणि असं पाव इंचानी टिप मारून घ्यायची. आता हा राऊंड आहे ना तर असं या पट्टीला अशा छोट्या छोट्या प्लेट्स घ्यायच्या. नाही प्लेट्स घेतले की असा गळा ताणला जातो, व्यवस्थित बसत नाही. त्यामुळे अशा 2-3 प्लेट्स घ्यायच्या राऊंड गळ्याला. इम्पॉर्टंट टिप्स. आता नॉचेस द्यायचे आणि ही पट्टी जी आहे ती आतमध्ये पूर्ण दुमडली गेली पाहिजे. हे बघा असं दिसली नाही पाहिजे अजिबात. दाबपट्टीची गरज नाही दाबपट्टीची नाही, कारण आपल्याला ही पूर्ण अशी दुमडायची आणि वरनं अशी पाव इंचाची टीप मारायची एकसारखी. आपल्याला आहे ना ही पाटीला पण पलटी करता आला असता हा कपडा आणि वरती पण पलटी करता आला असता, पण इथं मध्ये ड्रॉप नसता तर त्यामुळे इथं वेगळी पट्टी लावावी लागली. कारण हे अगोदर आपण पलटी केला ना गळा हा, त्यामुळे याला वेगळी पट्टी लावावी लागली आणि याला वेगळी पट्टी लावावी लागली. अशी एकसारखी टीप मारायची, जोडून घ्यायची म्हणजे शोल्डर जोडून घ्यायचेत आपल्याला. तर बॅक साईड सरळ ठेवली, फ्रंट साईड उलटी ठेवली. आता बघा इकडं फिनिशिंग झालेलं आहे गळ्याला दोन्ही बाजूनी, त्यामुळे इथं आपल्याला फिनिशिंगमध्येच टीप आली पाहिजे. इकडं थोडं कमी जास्त झालं तर चालेल इकडं, कारण इकडे अजून फिनिशिंग व्हायचंय. तुमचं असं झालं होतं ना. बघा असं गळ्याच्या बाजूला एकदम फिनिशिंग आलं पाहिजे, असं पकडायचं. मी भाईच्या बाजूला फिनिशिंग तुम्ही बाईच्या बाजूला, कारण तिकडे बाई जोडताना होतं ना बरोबर. इकडं आपण केलेलं आहे अगोदरच, इकडं काहीच करू शकत नाही आपण कमी जास्त झालं तर. हे बघा असं झालं तर काही करू शकत नाही आपण फिनिशिंग, त्यामुळे इथं बरोबरच करायचं. आणि चांगली पुरेपूर अर्ध्या इंचाची तरी टीप मारायचीच.
डबल टिप मारायची. इथं चांगलं पॅक करायचं कारण वरून पट्टी येणार नाही. आता बघा, हे बघा आलं फिनिशिंग. आता स्लीव्ज जोडायच्या. आता स्लीव्ज जोडायच्या अगोदर काय करायचं, हे चारही भाग अगोदर बघून घ्यायचे आपल्याला आणि मगच जोडायचं, कारण ही पण खूप महत्त्वाची टीप आहे बरं का. हे बघा, आता इथं मध्यावरती ही हुकची पट्टी ठेवायची, त्याच्यानंतर ही वर ठेवायची हुकची आणि ही चारही भाग एकसारखे आहेत का बघायचे अगोदर. तर बघा आता इथं आहेत चारही भाग तर एकसारखे आहेत, कुठं कट करायची गरज नाही. परंतु हे दोन भाग म्हणजे हा पुढचा भाग फ्रंटचा आणि हा बॅकचा ते कमी जास्त आहे का बघायचं बाही लावायच्या अगोदरच. इथं कट करायचं. हे बघा असं इथं हे किती कट करायचं तर 2 इंच शिलाई मार्जिन पुरतं. म्हणजे ते काखेमध्ये जे खालीवर होतं ना बाही जोडल्यानंतर ते होत नाही. तुम्ही जर अशीच बाही जोडली तर ते खालीवरच येणार ना शिलाई. आता इकडे पण तसंच करायचं. आता बाही घ्यायची जोडायला. आता बाही जोडताना काय करायचं, आता ही बॅक साईड जोडतो ना आपण, तर बाहीचा उंचवटा भाग घ्यायचा त्या बाजूने. हे बघा, आणि इथं शोल्डरवर बाहीचा हा मध्य ठेवायचा. हे बघा मध्यावर पण आपण इथं नॉचेस मारलेला आहे किंवा अशी मार्किंग करून घ्यायची आणि शोल्डरवरतीच आलं पाहिजे. आता बघा इथे आपल्याला इथं कमी पडते तर इथं बघा आपल्याला जॉईंट लावायची गरज आहे का नाही ते इथं कळतं. तर आहे, तर इथं जॉईंट लावायचे आता आपल्याला बाहीला पहिली अस्तर. आता हे जी शिलाई आहे ती शिलाईमध्ये जाणार आहे, आपल्या फिटिंगमध्ये जाणार आहे. त्यामुळं हे असं फक्त दुमडं करायचं चांगलं अर्धा इंच आणि ते असं ठेवायचं आणि फक्त एक टीप मारायची. चारही बाजूला असं जोडून घ्यायचं. सरळ केलं नाही गरज क्रॉसमध्येच पाहिजे, फक्त गळ्याच्या पट्ट्यांनाच क्रॉसमध्ये कपडा कट करावा लागतो, बाकी सरळच. नाही ते क्रॉस होतं ना असं म्हणून म्हटलं क्रॉसमध्ये नाही ना कापलं काय. हे बघा इथं पहिल्यांदा तुम्ही टाचणी किंवा पिन लावून घ्या, किंवा मग हे असं तुम्हाला असं डायरेक्ट जमत असेल तर डायरेक्ट करा, पण तो मध्ये हल्ला नाही पाहिजे. शोल्डरवरती बेस्ट असते. हां बरोबर मध्ये शोल्डरवरच आला.
मारून घेतली ना तोपर्यंत तेव्हाच चेक करायचं दोन्ही भाग बरोबर आहेत का. हे जे दोन्ही भाग आहेत ना ते कमी जास्त पण होतात. आता इथे बरोबर आहे बघा, म्हणजे खालीवर होतात ना. खालीवर जर झालं जो जास्त आहे तो जास्त पकडायचा परत दुसरी टीप घेताना. म्हणजे समजा आता हा जर भाग मागे म्हणजे थोडासा असा वाढला इथे, तर इथं थोडंसं पकडायचं जास्त बाही जोडताना, म्हणजे ते पुढचा मागचा भाग सेम होतो. आता इथे गरज नाही आहे, बरोबर झालेलं आहे. त्यामुळं काय करायचं, इथं जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून टाकायचा असं. डबल टिप मारून घ्यायची. हे बघा, आता ही दुसरी बाही आपण जोडणार आहे समोरच्या बाजून. समोरच्या बाजून जोडताना खोलगट भाग घेतलेला आहे मी अगोदर, बाहीचा खोलगट भाग. परत ते चेक करायचं व्यवस्थित की खालीवर नाही आहे ना पुढचा मागचा भाग. हे बघा आता इथं झालं आहे. तर आता काय करायचं, ही जी पुढची बाजू आहे ती थोडीशी जास्त पकडायची. यश, म्हणजे पुढचा मागचा भाग सेम होईल. आणि बाही जोडल्यानंतर जे खालीवर होतं ना, मी दाखवते ते नंतर तुम्हाला, ते एकसारखं होतं. 1/2 इंचापर्यंत चालतं ते खालीवर, पण जास्त नको व्हायला, नाही तर फिटिंग बसत नाही मग ब्लाऊज. आता बघा इथं बरोबर झालं. आता हे जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून टाकायचा. आणि आता अशीच वरच्या बाजूने म्हणजे सरळ बाजूने एक टीप मारायची, म्हणजे ही कवर टीप होईल. असं जास्त असेल तर कट करायचं. हे बघा इथं जे हे असं खालीवर होतं ना, म्हणजे हे बघा किती तंतोतंत आले. आपण ते व्यवस्थित बघितलं ना मागचा आणि पुढचा भाग, त्यामुळे हे म्हणजे कुठंही हललेलं नाही आहे. नाही तर कधी कधी काय होतं, हा भाग इथे हा भाग इथं असं होतं खालीवर. घ्यायचे कंबर. बघा आता मी हुकच्या बाजूने मोजायला सुरुवात केली. तर बघा आता इथं येते 33. इथं आता हे उरलेलं जे आहे ते सोडायचं, म्हणजे ही हुकची पट्टी ती पकडायची नाही. फक्त आता हे जे अंतर आहे ना ते त्याचे 4 भाग करायचे. एक इंचाला 1 लाईन कमी आहे फक्त. कटिंग करताना कंबर घेतलं तर आपण काहीच नाही घेतलेलं. हो नाही घ्यायचं, जेवढं छती घेर तेवढंच ठेवलेलं आहे. परंतु हे काय आता आपण करतोय ना, मग जेवढं कंबर घेर आहे तेवढी मोजूनच करतोय. ब्लाऊजला लावून सोपं पडतं ना. हां, पण आता याला ब्लाऊज नाही, अंगावरती माप आहे. हे बघा आता हे फक्त असं
हे तिन्ही पॉईंट जोडायचे. हा बाही फिटिंगचा, हा छाती घेरचा आणि हा कमरेचा. इथं घ्यायचं राहिलं या बाजूचं. आता हे बघा, ही हुकची पट्टी सोडली आहे आणि 9 इंच इथे येते. आईची पट्टी सोडतो ना. हो, हुकची घेतो आपण ना. हां, आईची लूपची सोडली. मी हुकचं म्हणलं का? आता हे जसं आपण फिटिंगचं मार्किंग केलं ना त्यावरून टिप घ्यायची. आणि त्याच्या शेजारी ना ती पाव इंचाची टिप मारायची. अशा प्रकारे इथं आपलं परफेक्ट फिटिंग झालेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला या ब्लाऊजला अशी लोमती लेस लावायची आहे. हे बघा, असं इथं म्हणजे पूर्ण ब्लाऊज झालेला आहे आणि ही लोमती जी लेस आहे ती आपल्याला इथे बाहीला आणि बॅक साईडला गळ्याला लावून घ्यायची आहे. तर ते आता आपण लावून झाल्यानंतर पाहूया. हे बघा, इथे मी लावून झालेली आहे, बॅक साईडला लावली आहे आणि त्यानंतर वरती अजून एक म्हणजे ब्लाऊजला मॅच होईल अशी लेस वरून लावलेली आहे. तर इथे बघा मैत्रिणींनो, अगदी व्यवस्थित म्हणजे कटिंगपासून स्टिचिंगपर्यंत पूर्ण व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेला आहे, अगदी छोट्या छोट्या टिप्स सहित. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि इतरांना शेअर करा. धन्यवाद.